मंडळी, बीड जिल्ह्यात एकामागून एक धक्कादायक आणि अजब प्रकार नेहमीच पाहायला मिळतात। आताही असाच एक प्रकार समोर आलेला असून एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने तिसऱ्यांदा बाळाला जन्म दिलाय। यापूर्वी 2 अपत्यांची आई असलेली अल्पवयीन मुलगी आता तिसऱ्यांदा आई बनलीये। पण याचा परिणाम आता असा झालाय की त्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू आहेत। आश्चर्याची गोष्ट म्हणजे बीड हा असा जिल्हा आहे जो बालविवाहाची शपथ घेण्यात राज्यात प्रथम आलेला आहे। पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचं उघड झालं। बीड शहरात घडलेल्या या प्रकारामुळे आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असून या प्रकरणात संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात असल्याचंही कळतंय। दरम्यान या घटनेची अधिकची माहिती काय आणि बीड जिल्ह्यातील बालविवाह व अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेचं विदारक वास्तव नेमकं काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, बीड शहरातील ती मुलगी अल्पवयीन असल्याने तिची ओळख सांगता येणार नाही, पण गुरुवारी 13 ऑगस्टला तिला प्रसूती वेदना होत असल्याने बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी उपचारादरम्यान झटके येऊ लागल्याने तिची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली। त्यामुळे तिला शुक्रवारी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रेफर करण्यात आलं आणि तेथील डॉक्टरांनी सिझेरियन ऑपरेशन करत प्रसूती केली। 17 वर्षाच्या त्या मुलीची ही पहिली प्रसूती नसून यापूर्वी 2 वेळा ती आई बनलेली आहे। तिला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचं आता उघड झालंय। त्यामुळे 14 ते 15व्या वर्षीच तिची पहिली प्रसूती झाली असावी असा अंदाज आता व्यक्त केला जातोय। पण यापूर्वीच्या 2 प्रसूती नेमक्या कोणत्या रुग्णालयात झाल्या याचा शोध घेण्याचा मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर आहे। या अल्पवयीन मुलीच्या बालविवाह करून तिचा शारीरिक छळ केल्याचं देखील आता आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय। तशी माहिती आरोग्य विभागाने बीड शहर पोलिसांना दिली आहे। त्यामुळे या प्रकरणी आता बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत संबंधित जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणात संबंधित मुलीला जिल्हा रुग्णालयातून अंबाजोगाई येथे रेफर करण्यात आल्यानंतर बीडचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी सांगितलं की 17 वर्षांची अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी आमच्याकडे येताच आम्ही पोलिसांना कळवलं, पण तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलं। वय कमी असणं हे झटके येण्याचं कारण ठरलं अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली। पण या प्रकरणात आता डॉक्टरांवरही वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे, कारण संबंधित अल्पवयीन मुलगी गरोदर असताना 9 महिने पूर्ण होईपर्यंत तिच्या वैद्यकीय तपासण्या आणि सोनोग्राफी करण्यात आल्या होत्या। तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती प्रशासनापासून किंवा पोलिसांपासून का लपवून ठेवली असा सवाल विचारला जातोय। तसेच रुग्णालयात ऍडमिट करताना त्या मुलीच्या कागदपत्रांची पडताळणी डॉक्टरांनी का केली नाही असंही विचारलं जात आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे, पण बीड जिल्ह्यातील बालविवाहाची गंभीर समस्या अशा घटनांच्या निमित्ताने पुन्हा उघडीस येते। विशेष म्हणजे गरोदरपणात आणि प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच हे बालविवाह उघडीस येताच बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी, आष्टी, केज, धारूर आणि शिरूर, कासार या तालुक्यांमध्ये 13 ते 17 या वयोगटातील अनेक मुलगी गर्भवती राहिल्याच्या व त्यांच्या प्रसूती झाल्याच्या घटना अलीकडच्या दिवसांमध्ये समोर आल्या। आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टलवरील नोंदणीनुसार बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेचं प्रमाण मोठं असल्याचं समोर आलंय। महत्त्वाचं म्हणजे ही समस्या आजची नाहीये, तर गेल्या कित्येक वर्षांपासून बीड जिल्ह्यात मुलींचे बालविवाह लावून दिले जातात। आता ही समस्या अधिक गंभीर बनली असून ती एक मोठा सामाजिक प्रश्न बनली आहे। या संदर्भात कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर पावले उचलली जात असतील तरी ग्रामीण भागात, विशेषतः ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबांमध्ये आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांमध्ये हे प्रकार अजूनही पूर्णपणे नष्ट झालेले नाहीये। बीड जिल्हा हा प्रामुख्याने ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथले कुटुंब वर्षातील 8 महिने ऊस तोडणीसाठी इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यांमध्ये स्थलांतर करतात। त्यामुळे मुलींच्या सुरक्षेच्या भीतीपोटी आणि आर्थिक परिस्थितीमुळे पालक त्यांचे लवकरात लवकर लग्न करून मोकळे होण्याचे मार्ग निवडतात। याशिवाय स्थलांतरामुळे मुलींचं शिक्षण खंडित होतं, त्यामुळे शिक्षणाचा अभाव आणि सोबतच हॉस्टेल किंवा इतर सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे बालविवाहाचं प्रमाण वाढण्यास खतपाणी मिळत असल्याचं बोललं जातंय। अलीकडच्या काळात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न सुरू झालेत। जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, संबंधित ग्रामपंचायत आणि बाल हक्क कार्यकर्त्यांच्या समन्वयातून बालविवाह विरोधी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। यापूर्वी तर नागरिकांना ऑनलाईन व ऑफलाईन शपथ देण्याचे उपक्रम सुद्धा राबवले गेले होते। त्यात बालविवाह विरोधी शपथ घेण्यात राज्यात
प्रथम क्रमांक आलेला बीड जिल्हा होता. पण दुर्दैवाने अजूनही हे प्रकार म्हणावे तितके कमी झालेले नाही. बालविवाहामुळे अल्पवयीन मुलीचं आरोग्य धोक्यात येत असून त्यांचं बालपण आणि शिक्षण हिरावलं जात आहे. त्यामुळे बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत केवळ विवाह लावून देणारे आई वडीलच नाही, तर वर पुरोहित, मंडपवाले, बंधू व त्यांच्या कुटुंबातील संबंधित अशा सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका पोलिसांनी घेतली आहे. पण बीड जिल्ह्यातील ही समस्या कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी फक्त आरोग्य व पोलीस यंत्रणांनाच प्रयत्न करून चालणार नाही, तर त्यासाठी सामाजिक प्रबोधन महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यातील नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारणं गरजेचं आहे. ऊस तोडणीसाठी होणारं स्थलांतर रोखणं आवश्यक आहे आणि अशा सगळ्या घटनांमुळे बीड जिल्ह्याची जी मागास जिल्हा म्हणून प्रतिमा बनली आहे, ती प्रतिमा पुसून काढण्याचं आव्हान तेथील नागरिकांसमोर आणि खास करून राजकीय नेत्यांसमोरही आहे. सर्वच राजकीय नेत्यांनी मतभेद विसरून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढे आलं तर निश्चितच बीड जिल्ह्याचं नाव देश पातळीवर आदराने घेतलं जाईल, अशी भावना तेथील नागरिकांकडून आता व्यक्त केली जाते. बाकी बीड जिल्ह्यातील बालविवाह आणि अल्पवयीन मुली चक्क दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आई बनत असल्याच्या या घटनांवरून तुम्हाला नेमकं काय वाटतं? यासाठी नेमकं जबाबदार कोण आहे आणि यावरच्या उपाययोजना काय असू शकतात? त्यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.